मुंबईमध्ये एक तुम्ही स्टेटमेंट मुंबईतल्या मराठी आणि हिंदीवरती एक स्टेटमेंट दिलेलं आहे की जबरदस्ती गरजेची नाही. आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे, परंतु जे मुंबईमध्ये वर्षानुवर्ष राहणारे बाहेरून आलेले लोक आहेत ते मराठी शिकत नाहीयेत. जबरदस्ती कोण करत नाहीये, पण स्वतःहून सुद्धा ते मराठी शिकत नाहीत. मराठी माणसं शिकायच्या बी मुंबईमध्ये होत असताना आपलं असं वक्तव्य आलंय. नाही, माझं उत्तर आलेलं आहे. माझं उत्तर, मी देशामधला मी कार्यकर्ता आहे आणि मराठीवर माझं प्रेम आहेच आहे. पण अशा पद्धतीचा दबाव आणून त्याला मराठी शिकण्यास सांगणं हे अत्यंत अयोग्य आहे. आणि मला असं वाटतं की आपले लोक, आपले दिल्लीमध्ये मराठी लोक 4 लोक राहतात, मराठी लोक. त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे अनेक ठिकाणी लोक राहतात. त्यामुळे माझी भूमिका हीच आहे की आपण सगळ्या देशाचे लोक आहोत आणि देशामध्ये फूट पाडण्याच्या दृष्टिकोनातून आपली भूमिका असता का कामा नाही. त्यांनी मराठी शिकलं पाहिजे. मराठी अनेक लोक शिकता येते आणि 80% लोक त्या ठिकाणचे मराठी बोलतात. जे सगळे मुलं आहेत ते मुलं सगळे मराठी बोलतात. जबरदस्ती करू नये अशी आपली भूमिका आहे. त्यांनी मराठी शिकलं पाहिजे, त्यांनी बोललं पाहिजे. पण मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्यामुळे ती आर्थिक राजधानी असल्यामुळे तिथे सगळे लोक येतात. त्यांना आपलं जीवन जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, त्यांना आपला रोजगार करण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे मुंबई ही सर्वांना न्याय देणारी आहे. मुंबईने अनेक लोकांना न्याय दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशी बळजबरी करू नये असं आपलं मत आहे.